पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मला संधी मिळाली असती तर नर्मदा आत्याने आणि प्रभाकर दादांना मदतच केली असती मी। हे खचित, कोणी कितीही दबाव आणण्याचा प्रयत्न केला तरी माझे मत नवमतवादाच्या बाजूनेच राहील नेहमीच। तोंड वर करून बोलतोयस, उलटून बोलतोयस, मला तुझी ही हिम्मत? बयोताई, मला भीती वाटते। तुम्ही एक काम करा, तुम्ही आता घरी जा, आई आली ना न्यायला, सांगते तिला, जा। उठ। सांग, कधी डोक्यात प्रकाश पडणार आहे तुझ्या? सगळेच कसे उफराटे सुचते तूस? अरे तर लग्न झाले तुझे, जबाबदारीने वागायला नको? मोठ्याना उलट उत्तरे देतोस। अरे मुसक्या बांधून पुण्यावरून आणले तुला आणि बोहल्यावर उभे केले, पण अद्याप खोड मोडली नाहीये तुझी। दावे तोडून रानोमाळ भटकायचंय तुला? थांब, तुला आहे ना त्या रानावरच्या अंधाऱ्या खोलीतच डांबतो, बघ रान कसे असते ते। चांगला 8 दिवस राहा तिथे, सगळा नवमतवाद आपोआप गळून पडेल तुझा। आता कोणीही मध्ये येऊ दे, सुटका नाही तुझी। चल चल चल। नर्मदा, मीही खूप घाबरलो होतो, पण आपण बाळ आणि अनंताच्या योजनेप्रमाणे वागलो तर लवकरच सगळे चांगले होईल। तुझा विश्वास आहे ना माझ्यावर? राधा बहिणी, अहो इथे का उभ्या? चला आत चला। हो नाही मी बयो, काय झालं रडायला? अगो आता तर बरी होतीस ना, काय झालंय? बयो, तू सांगितले नाही तर कळणार कसे आम्हाला? आणि महादेव गणपत सखू ते कुठे आहेत? तुमच्यात काही भांडणं झाली आहेत का? आई, त्यांना घरी पाठवले, मला इकडे राहायचे, राहू दे ना, चालेल ना? अगो पण का? कालपर्यंत घरी येण्यासाठी हट्ट करत होतीस, आता मी तुला न्यायला आले तर हे काय? ते काही नाही, तू चल बघू आधी घरी। आई, मला राहू दे ना इकडे, मी लवकर येईन घरी। आई, राहू दे ना ग। बयो, अगो आमची काही हरकत नाही हो, तुझेच घर आहे, पण कारण कळायला हवे ना। आधी रडणं थांबव बरं, सांग काय झालं? ते हो ना आप्पा। काय शिक्षा केली का पुन्हा? अगो पण काय केले सदाने? मीच पाहून येते हो, आलेच मी। काकू, काही काळजीचे कारण नाही ना? मी घेऊन जाऊ का बयोला? नाही नको, हे नेहमीच आहे, पण तू काळजी करू नको, आम्ही आहोत ना सगळे। बरे, येते मी। आशीर्वाद अक्षय। बयो, कोणताही अगोचरपणा करायचा नाही। सुलोचना बहिणी आणि कावेरी काकूंना न सांगता काहीही करायचे नाही, कळले? चल येते मी। आई, शुमंत, येते हा। आता सांग काय झालं?
सदाशिव! बापू बापू त्र्यंबक काका आलेत. सावकाश सावकाश. नाही, काही गोष्टी कानावर आल्या म्हणून म्हटलं की प्रत्यक्ष भेटून विचारू काय घडले ते. कसे? अहो सदा, एक शब्द बोलू नका. पार हाताबाहेर गेलाय मुलगा तुमचा. ते नवमत वादाचं भूत त्याच्या डोक्यातून उतरायच्या ऐवजी अधिकच चढत चाललंय त्याच्या डोक्यात. अहो त्र्यंबक काकाला उलट उत्तर देतो. त्या प्रभाकरास त्याच्या नीच कृत्यात मदतच केली असती असं म्हणतोय काटा. पण मला आज चर्चा नकोय. त्या शेतावरच्या खोलीतच राहील 8 दिवस तो. उपाशी घाबरून मेला तरी चालेल मला. तुझ्या जिभेला काही हाड? अहो काल लग्न झाले पोराचे. हो, शब्दशः अर्थ घेण्या इतपत अडाणी आहात का तुम्ही? त्या शेतावरच्या खोलीत राहू दे एकट्याला त्याला. त्याशिवाय नवमत वादाची भूत उतरायची नाही त्याच्या डोक्यावरून. जेवण तेवढे पाठवा बाबू नानूच्या हातून. विषय संपला. चल चल चल. असं नाही करायचं. बसा, बस 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 बस. अगं रडतेस कशाला? सदाची शिक्षा तुझ्याकरता नवीन आहे का मला सांग? परचुऱ्यांची होतीस तेव्हा धावत यायचीस, हो की नाही? आणि आता सान्यांची झालीस तेव्हा तर तुझा हक्कच आहे. रडू नकोस. अगो तू शूर आहेस, वीर आहेस. माझी खात्री आहे तू यातनं नक्कीच मार्ग काढशील. अगं हा दुर्वाजीचा शब्द आहे आणि तो खरा होणारच. आमची यशोदा सदाशिवाला या शिक्षेतनं सोडवणारच, हो की नाही? हाच बघ, हाच हाच. असं बघ, माणसाच्या चेहऱ्यावर की नाही हसू छान दिसतं बघ. संकटामध्ये सुद्धा संकटाला पळवून लावणारा हा एक बाण आहे. काय बाण? पण तो कुठला? रामबाण. काय? रामबाण. शाबास. बर, मी तुझ्या करता थंडगार ताक घेऊन येते. नाही नको, मीच आणते. नाही, मी म्हटलंय ना तर मग ऐकायचं. हो म्हण. हो. शाबास. आले. बसा बसा. हा बसा. आड पडदा न ठेवता सारे सांगा, म्हणजे काहीतरी मार्ग काढता येईल. बापू कशाला जीवाला त्रास करून घेताय? गेले ना ते दोघे, मग सुंठी वाचून खोकला गेला असे म्हणा आणि गप्प बसा. बाहेर ते आणि त्यांचे नशीब. अहो इथेच राहते तर सारे लक्तर निस्तरणे तुमच्याच गळ्यात आले असते. मग इकडे आड आणि तिकडे वीर झाली असती. तेव्हा ब्यात गेली असे समजा आणि तुम्ही जीवानिशी वाचला ते भाग्य समजा आणि आराम करा. अहो लग्न दिवस आहेत तेव्हा जे झाले ते ओवाळून टाका आणि आनंदाने पुढील मार्गी लागा. आता बयो तर उत्तम स्थळी पडली. आमच्या सदाला बयोसारखीच मुलगी हवी होती. हा, तर तिच्या नाकासही वेसणीची गरज होती. ती शिस्त आम्ही लावू. बयोचे सोडा हो, तिचे लग्न झाले, आता ती तुमची सून झाली. त्याचा तिची चिंता आम्ही कशासाठी व्हावी? आम्हाला चिंता आहे ती आमच्या डोक्यात फटका कोणी मारला आणि त्या फटका मारणाऱ्याला पळून जाण्यास कोणी मदत केली याची.
ते शोधून काढावयास हवे. बापू सोडा तो विषय. रोज हवे तर लाखोली व्हा त्यांच्या नावानं आणि गप्प बसा. मी काय म्हणतो, सखूच्या लग्नाची बोलणी मार्गी लावू. आपट्यानं भेटायला जायचे का? चालेल. प्रस्थानाचा मुहूर्त काढा चांगला. जाऊ आणि सगळे पक्के करून घेऊ. आता कसे बोललात? आई तू रडू नको ना, मग मला पण रडू येतो. नाही हो, नाही रडत. बरे झाले हो राहिलीस ते. लहान असलीस तरी आधार वाटतो मला तुझा. वा, आहोंना का शिक्षा देतात? ते विचार करतात म्हणून. आता मी तरी काय बोलू. पण एक मात्र सांगते, शेतावरच्या त्या अंधाऱ्या खोलीत माझा सदा नाही राहू शकणार हो. मागच्या वेळीस तू होतीस सोबतीस, आणि त्यानंतर हे सुद्धा राग विसरून गेले होते. यावेळी त्यांचा राग नेहमीसारखा नाहीये. 8 दिवसांची शिक्षा दिलीये माझ्या सदा. कसे राहील माझे बाळ तिथे? अहो, ऐकलत का? काय झाले? तुमचा विचार बदलला का हो? मस्तक फिरवू नका माझे. मी काय सांगतोय ते नीट ऐका. पुण्याहून सुभान आलंय. काय? निलांबरीची तब्येत बरी आहे ना? नाही, त्यासाठीच आलाय तो. अगो बाई, तुमच्या बहिणीची तब्येत बिघडली. बाळणपण गुंतागुंतीचे आणि अडचणीचे होणार आहे. गंभीर आहे. तुम्हाला तातडीने जावं लागेल. तुम्हाला न्यायलाच आलाय सुभान. अहो, म्हणून तर लग्नाला येऊ शकले नाहीत ते. अहो कसे व्हायचे आता? घाबरू नका. बारकू आणि बाबूला पाठवतोय तुमच्या सोबत. सुभान या घोडागाडी घेऊन आलाय. आत्ताच निघावं लागेल तुम्हाला. आता? हो, मी आत्ताच निघते. परंतु सदाला. तो विषय नकोय पुन्हा. तुम्ही निघा. मी तयारी करतो. जमलं तर 2-4 दिवसात मीही येईल. परंतु सदा जर तुम्ही एकदा. नाही याचा अर्थ नाही. नुकतंच काय रामायण घडलंय त्याच्यामुळे ध्यानात आहे ना तुमच्या. तुम्ही सांगता म्हणून नेहमी सूट देतो मी त्याला, आणि तिथेच चुकते माझे. यावेळेस दयामाया नाही. तुम्ही निघायची तयारी करा. मी काकूलाही सांगतो. काय झाले? माझी धाकटी बहीण निलंबरी, तिचे बाळणपण जवळ आले. अडचणीचे हो, मला जावे लागेल. सुलोचने, मला नारायणाकडनं सर्व काही कळले हो. तू निघ. तुझी बहीण वाट बघत असेल ताई कधी येते म्हणून. इकडची काळजी करू नकोस. हो, आता सुनबाई आहेत ना, त्या घेतील हो काळजी. गोदे, मी पाया पडते तुझ्या. तुझा जो काही राग असेल ना तो माझ्यासाठी राखून ठेव. यशोदेस त्रास देऊ नकोस. जाऊबाई, हे काय बोलताय तुम्ही? आई, चल आपल्याला लगेच निघावे लागेल, कारण रस्ता खराब आहे. तू जराही वेळ दौडू नकोस. लगेच तयारी कर. चल. सासूबाई, मी तयारी करून निघते हो. काही करा पण माझ्या सदा सोडवा हो तिथून. हे अगदी हट्टाला पेटले. म्हटले ना, आम्ही आहोत सगळे. यशोदाई आहे. जा तू. माधव, माधवा, माधवा. त्र्यंबकराव, आपण
मालक झोपलेत, उठवू का त्यांना? नको, माझं काम तुझ्यापाशीच आहे. माझ्यापाशी? हो. बोला ना. इथं नको, मला तुझ्याशी एकांतात बोलायचंय. एकांतात? होय, चल माझ्या बरोबर. रडू नका आता. यात वेळ दवडणार आहात का? तिकडे तुमची बहीण वाटेकडे डोळे लावून आहे तुमच्या. माझा पाय निघत नाही हो इथून. जीव दोन्हीकडे अडकलाय. तुम्ही सदाला म्हटलं ना तो विषय नकोय परत म्हणून. आई, टांगा आलाय बाहेर. हे घे. द्या त्याच्याकडे. या लवकर. मी काय म्हणते, सदाच तर तो विषय नको. या लवकर. नानू, माझं एक काम करशील? तुझे काम? बाबू, आपल्याला खोत व्हायला अजून वेळ आहे हो. माझं काम करशील का? बरे बोल, काय काम? खाजगी काम आहे. खाजगी? हो. अरे ती पटवर्धनांची सुशीला आहे ना, तिला जाऊन माझा निरोप देशील? तिला जाऊन सांग की मला आईसोबत अचानक पुण्याला जावं लागतंय आणि म्हणून मला तिचा निरोप नाही घेता येणार, पण मी पुण्याहून आल्याला लगेच येऊन तिला भेटीन. सांगशील? हा कसला निरोप? बाबू, तू तिच्या प्रेमात वगैरे पडलायस की काय? अरे पण तिचे लग्न झाले आहे. अरे तसं काही तुला ठाऊकच नाही. अरे तिच्या नवऱ्याने टाकले आहे ना तिला, आणि तसंही त्याने दुसरे लग्न केलेच आहे. काय हरकत आहे? पण तुझे प्रेम आहे तिच्यावर, पण तिचं काय? तिने तुला चांगलीच लगावली पाहिले हो मी. अरे ही प्रेम व्यक्त करण्याची एक पद्धत होती अशी. हा, तुला नाही कळणार. हा, तू सांग तिला. हो सांगतो, पाठवा. म्हणजे निरोप देतो तुझा. हा, पण बाबू आपल्या घरी हे प्रकरण चालायचं नाही हो तुझे. हा, ते बघू रे आपण. तू फक्त तिला जाऊन सांग की मला पुण्याला जावं लागतंय आणि मी आल्या आल्या तिला लगेच भेटेन. हा सांग. हा चल 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 लवकर. आईची नीट काळजी घे हो. हो. हा. काय रे क्रांतिकारका, तुला इथे आसरा दिला, शिपायापासून वाचविले, तो मिजास वाढली तुझी. त्या नर्मदा आणि प्रभाकरला तुझीच फूस होती ना? नाही, तीळ मात्रही नाही. त्यांचे नाते स्वाभाविक सहवासाने फुलले होते, परंतु मूळ धरू पाहणारे रसरशीत रोप बापूंनी निर्दयीपणे उपटून फेकले. त्यास जवळ करून जीवदान देऊन दूरच्या अंगणात लावण्याचा प्रयत्न केला मी, हे मात्र खरे. तत्वज्ञान सांगू नकोस. तू का जात नाहीस उमाला घेऊन? अहो सांगितले होते ना तुला, दरोडा घालून घेऊन जा, तर लोकांचं वाटेल की दरोड्यात तू तिला पळवले. सांगितले होते ना तुला. मग तो अजून इथे कसा? उमा घर सोडायला तयार नाहीये. जोगांनी आमच्या नात्याला मान्यता दिली आहे. वर उदारपणे उमास सांगितले आहे की तुमचा संसार इथेच करा, माझे आशीर्वाद आहेत. अरे कर्मा, त्यामुळे उमा म्हणते आहे की आपण इथेच राहू. मला असे चोरासारखे जगायचे नाही. मी उमाला रोज सांगतो, पण तिच्या डोक्यातच शिरत नाही. आपण इथे सुरक्षित आहोत असे तिच्या मनाने घेतले. आता उमेची समजूत कशी घालायची ते तुझे तू पहा, पण मला तू या गावात नकोयस. लवकरात लवकर निघ तू इथून. अहो पण 7 दिवसाची मुदत देतोय तुला. उमाला घेऊन किंवा तू एकटा इथून निघून जा. या गावात मला तू दिसता कामा नाहीस. आता त्या नर्मदेचा उद्धार केलास, ते आणखीन काय करशील? या गावात तुझ्या नवमतवादाची लागण नकोय लागायला. तेव्हा 7 दिवसात तू आपला गाशा गुंडा. अन्यथा मी काय करू शकतो हे नीट माहिती आहे तुला. फक्त
7 दिवस. आई तू काळजी करू नकोस. आहोंना सोडवल्याशिवाय मी नाही जायची इथून. खरेच? हो, आणि तू सांभाळून जा. हा, तूही सांभाळून राहा. हं.